नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती विषयक बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे। यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते। आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। 18वा हप्ता कधी मिळणार याची सध्या चर्चा सुरू आहे। मात्र लवकरच 18वा हप्ता देखील मिळणार असल्याची माहिती समोर आली। पुढील महिने ऑक्टोबरमध्ये जमा होणार पीएम किसानचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आता 18व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। या योजनेंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे। या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील। आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत। 18वा हप्ताही पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो। ई-केवायसीची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान मोबाईल ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशन फीचर उपलब्ध आहे। या फीचरच्या मदतीने शेतकरी आता घरी बसून OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करू शकतात। विशेषतः दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही पद्धत अतिशय सोयीची आहे। याशिवाय शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी देखील मिळवू शकतात। जर शेतकरी स्वतः OTP द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल।